अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय। श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। स्वामी तू माझा आधार या आपल्या चॅनलमध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते। तर आज मी तुम्हाला श्री स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथातील 1 ते 21 अध्यायाचे महत्त्व, फलश्रुती, कोणता अध्याय पठन केल्याने आपल्याला काय प्राप्त होते, प्रत्येक अध्यायाचे महत्त्व आज मी तुम्हाला सांगणार आहे। तर बघा, आपण सर्वजण स्वामींचे सेवेकरी आहोत आणि आपण स्वामींची अगदी मनापासून पूर्ण विश्वासाने, पूर्ण श्रद्धेने स्वामींची आपण दररोज सेवा करत असतो। आपण स्वामींची नित्यसेवा करतो आणि नित्यसेवेमध्ये आपण श्री स्वामी समर्थ या मंत्राचा 11 माळी जप करत असतो। सोबतच स्वामींचा तारक मंत्र 11 वेळा म्हणत असतो आणि तसेच श्री स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथातील क्रमशः 3 अध्याय आपण दररोज वाचत असतो। तर श्री स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथातील आपण क्रमशः 3 अध्याय म्हणजेच 7 दिवसामध्ये आपण 21 अध्याय पूर्ण वाचन करत असतो। तर श्री स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथामध्ये एकूण 21 अध्याय आहेत। तर श्री स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथातील 1 ते 21 अध्यायाचे महत्त्व काय, या अध्यायाचे पठन केल्याने आपल्याला काय काय प्राप्त होते, तर हे आपल्या सर्वांनाच माहिती असायला पाहिजे। कारण आपल्या स्वामी सेवेत स्वामींचीही श्री स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचे वाचन ही सेवा अत्यंत प्रभावी मानली जाते, म्हणून याबद्दल आपल्याला माहिती असणे आवश्यक आहे। तर बघा, श्री स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथामध्ये एकूण 21 अध्याय आहेत। तर बघा, हा आहे ग्रंथ। तर हा ग्रंथ तुमच्याकडे नसेल तर हा ग्रंथ तुम्ही स्वामींच्या मठात, केंद्रात तुम्हाला हा ग्रंथ मिळेल, तुम्ही तेथून हा ग्रंथ घेऊ शकता। तर या ग्रंथामध्ये एकूण 1 ते 21 अध्याय आहेत। या ग्रंथामध्ये श्री स्वामी समर्थ महाराजांचे संक्षिप्त वर्णन केले आहे। तर या ग्रंथात एकूण 21 अध्याय आहेत आणि प्रत्येक अध्यायाची फलश्रुती ही वेगवेगळी आहे। तर श्री स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथातील 1 ते 21 अध्यायाचे महत्त्व, फलश्रुती आपण आज जाणून घेऊयात। तर बघा, पहिल्या अध्यायाचे पठन केल्यास आपल्या घरात समाधान, सुख, शांती, समृद्धी येते आणि दुसऱ्या अध्यायाचे पठन केल्यास स्वामींच्या सहवासाची जाणीव होऊन आपले आयुष्य सुखकर होते आणि तिसऱ्या अध्यायाचे पठन केल्यास स्वामींच्या सहवासात येऊन आपले जे अडलेले काम असतील कोर्ट कचेरीचे, तर ते काम पूर्ण होते आणि आपल्याला मनशांती प्राप्त होते आणि तसेच आपली आध्यात्मिक प्रगती होते। आणि 4था अध्याय पठन केल्याने पैशाच्या समस्या दूर होऊन आपल्या घरात लक्ष्मी नांदेल आणि लक्ष्मी स्थिरही होईल। आणि 5व्या अध्यायाचे पठन केल्यास स्वामी माझ्या पाठीशी आहेत आणि स्वामीच माझी सर्व संकटे, समस्या, अडचणी दूर करतील, असा विश्वास आपल्याला आपल्या मनामध्ये निर्माण होतो। आणि तसेच 6व्या अध्यायाचे पठन केल्यास अहंकार, गर्व, मत्सर, लोभ यापासून आपण दूर राहतो। आणि 7व्या अध्यायाचे पठन केल्यास स्वामी माझ्या सदैव पाठीशी आहेत, असा दृढ विश्वास आपल्याला आपल्या मनामध्ये निर्माण होईल। आणि 8व्या अध्यायाचे पठन केल्यास आपल्याबद्दल कोणी निंदा, नालस्ती करत असतील तर ते बंद होईल। आणि 9व्या अध्यायाचे पठन केल्यास आपल्या अंगी जनसेवा आणि दानशूरपणा हा निर्माण होईल। आणि 10व्या अध्यायाचे पठन केल्यास संततीविषयी समस्या दूर होतील आणि आपला वंशवेल वाढेल। आणि 11व्या अध्यायाचे पठन केल्यास स्वामींचा सहवास लाभून आपले मन नेहमी प्रसन्न राहील आणि आपल्या मनातील भीती, शंका दूर होतील। आणि 12व्या अध्यायाचे वाचन केल्यास नामस्मरण करताना कोणतीही अडचण, समस्या येणार नाही आणि आपलं मन एकाग्र होईल। आणि 13व्या अध्यायाचे पठन केल्यास संतजनांचा सहवास लाभेल आणि 14व्या अध्यायाचे पठन केल्यास स्वामी भक्तीची प्रचिती येईल, स्वामींच्या दर्शनाची ओढ लागेल। आणि 15व्या अध्यायाचे पठन केल्यास आपल्या प्रत्येक कामात यश मिळेल आणि घरात सुख, समृद्धी, समाधान राहील
आणि आर्थिक समस्या दूर होतील. आणि 16व्या अध्यायाचे पठन केल्यास कर्ता आणि करविता फक्त स्वामीच आहेत याची आपल्याला प्रचिती येईल. आणि 17व्या अध्यायाचे पठन केल्यास परपंच आणि परमार्थ यामध्ये आपल्याला समतोल राखता येईल. आणि 18व्या अध्यायाचे वाचन केल्यास कुलधर्म कुलाचार मार्गी लागेल व वंशवृद्धी होईल. आणि 19व्या अध्यायाचे पठन केल्यास आध्यात्मिक समाधान मिळेल व अनुभूतीची प्रचिती येईल. आणि 20व्या अध्यायाचे पठन केल्यास स्वामींच्या साक्षात्काराची जाणीव होईल आणि स्वामींविषयी श्रद्धा वाढेल आणि आपल्याला स्वामींचा अनुभव देखील येईल. आणि 21व्या अध्यायाचे पठन केल्यास आपले जीवन सुख समृद्धीने भरून जाईल आणि स्वामींची कृपादृष्टी आपल्याला लाभेल. स्वामी आपल्यावर प्रसन्न होतील व आपल्याला भरभरून आशीर्वाद देतील. तर श्री स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथातील 1 ते 21 अध्यायाचे महत्त्व फलश्रुती. म्हणून रोजच्या म्हणजेच नित्यसेवेमध्ये श्री स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथातील क्रमशः 3 अध्याय रोज नक्की वाचा. बघा, श्री स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथामध्ये एकूण 1 ते 21 अध्याय असतात. तर आपल्याला क्रमशः रोज 3 अध्याय वाचन करायचे असतात. तर आता रोज क्रमशः 3 अध्याय म्हणजे कसे? तर बघा, आपल्याला पहिल्या दिवशी पहिला, दुसरा आणि तिसरा, दुसऱ्या दिवशी चौथा, पाचवा, सहावा, तिसऱ्या दिवशी 7वा, 8वा, 9वा या पद्धतीने म्हणजे 7त्रिक 21 म्हणजेच 7 दिवसामध्ये तुमचे संपूर्ण 21 अध्याय वाचन होतात. या पद्धतीने तुम्हाला या ग्रंथाचं वाचन करायचं आहे. आणि तसेच श्री स्वामी समर्थ या मंत्राचा 11 माळी जप तुम्हाला रोज करायचा आहे. जर तुम्हाला 11 माळी जप करणे शक्य नसेल तर कमीत कमी 1 माळ जप तुम्ही नक्की करा आणि सोबतच स्वामींचा तारक मंत्र 11 वेळा म्हणायचा आहे. जर तुम्हाला स्वामींचा तारक मंत्र 11 वेळा म्हणणे शक्य नसेल तर कमीत कमी 1 वेळा तुम्ही नक्की म्हणा. फक्त स्वामींची ही सेवा अगदी मनापासून पूर्ण विश्वासाने पूर्ण श्रद्धेने मनात श्रद्धा ठेवून स्वामींची ही सेवा तुम्हाला करायची आहे. जर तुम्ही ही सेवा अगदी मनापासून पूर्ण विश्वासाने केली तर स्वामी तुमच्यावर नक्कीच प्रसन्न होतील आणि तुमच्यावर कोणतीही संकट अडचण समस्या येऊ देणार नाहीत. स्वामी तुमच्यावर प्रसन्न होऊन तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील. फक्त स्वामींवर पूर्ण विश्वास आणि पूर्ण श्रद्धा ठेवून तुम्ही ही सेवा करा. तर आशा करते की ही माहिती तुम्हाला नक्की आवडली असेल. तर तुमचे काही प्रश्न असतील तर नक्की कमेंट करून सांगा. आणि स्वामी तू माझा आधार या आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी स्वामी तू माझा आधार या आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला नक्की लाईक करा. तर भेटूया अशाच एका नवीन विषयावर पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.